मंजुषा वहिनी? भाऊजी, अहो सांगा ना, कुठे आहेत हे? प्रियाचा काही पत्ता लागला का? नाही, प्रियाचा अजून काही पत्ता लागला नाही. सत्यजित गेला होता दादाच्या फार्म हाऊसवर, पण तिथे दादाही नव्हता आणि प्रियाही नव्हती. मग आता? आणि हे कुठे आहेत? नाही, सत्यजितला काही झालेलं नाहीये. तो पोलीस स्टेशनला गेला. बाकी सगळे कसे? सगळे आपापल्या खोलीत आहेत. मगाशी आई होत्या माझ्या बरोबर बसलेल्या, पण मीच त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा म्हणून. ठीक. सुहास, मी काय म्हणतो, तू माझ्या घरी जाऊन वाटल्यास आराम कर. पण तसं इथे थांबण्यात काही पॉइंट नाहीये. आणि काही प्रियाबद्दल माहिती मिळाली तर मी तुला कळवीनच. नाही, नको. मी माझ्याच घरी जातो आणि मी माझ्या परीने प्रियाचा शोध घेतोच. कारण कोणाच्याही ओळखी कितीही दांडग्या असल्या तरी मी माझे प्रयत्न सोडू नाही शकत. येतो. काळजी घे. अनघा, अनघा. सत्यजित, कोण आहे ही बाई? मला आत येऊ देशील प्लीज? म्हणून काय प्रकार आहे सगळा? सॉरी. सत्यजित, सत्यजित कोण आहे ही बाई? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देईन. तू प्लीज आधी डॉक्टरना फोन कर. नाही, तू मला आधी सांग ही बाई कोण आहे. हे बघ, मी मदत करायला नकार देत नाहीये, पण मला सांग प्लीज. यांचं नाव मिसेस मंजुषा दादासाहेब होळकर. दादा होळकर, जो कोल्हापुरातला खूप मोठा बिझनेसमॅन कम गुंड आहे, त्याची ही बायको. झालं? बिझनेसमॅन कम गुंड म्हणजे? अनघा, सगळी स्टोरी सांगत बसायला वेळ नाही. इकडे अगं जीव जाईल त्या बाईचा. तू प्लीज डॉक्टरना आधी फोन कर. मी यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, कारण जर दादाला कळलं तर तो काय करेल मी नाही सांगू शकत. तू राहू दे, मीच करतो फोन. एक मिनिट थांब. तू शांत हो. काय शांत काय हो? आणि डॉक्टरांना फोन करायची गरज नाही. का? कारण अनघा राजे ही फक्त अनुराधा खोपकर नव्हती. म्हणजे? डॉक्टर अनुराधा खोपकर होती. भाऊजी, भाऊजी. वहिनी, सॉरी, जरा डोळा लागला. नाही, तसं नाही. मी तेच सांगायला आले होते. तुम्ही आतमध्ये पडता का? मी थांबते इथे. नाही, मी बसलो इथे. तुम्ही आज जाऊन आराम करा. पिल्लू झोपली का? हो, ती केव्हाच झोपली. सत्यजितचा फोन. हा, बोल. काही शोध लागला प्रियाचा? नाही अजून. ऐक, माझं तुझ्याकडे एक वेगळं काम आहे. बोल. तू आत्ताच्या आत्ता ताबडतोब अनघाच्या घरी ये. अनघा म्हणजे अनघा राजे ना? हो. अरे पण तू तर पोलीस स्टेशनला जाणार होतास, मग तिकडे कसा गेला? व्यंग, सगळे प्रश्न फोनवर विचारणार आहेस का? मी तुला पत्ता SMS करतो, प्लीज ताबडतोब ये. ओके, बाय. वहिनी, मी जरा जाऊन येतो. समजा व्यवस्थित चाललं होतं. उद्या प्रियाचं लगीन बी ठरलं होतं. सुहासने बी समजा व्यवस्थित जुळवून आणलं होतं. आणि हे अचानक काय झालं समजा?
कुठं असेल माझी प्रिया? काय करत असेल? कंच्या अवस्थेत असेल? काय खाल्लं असेल तिला? चारे आय, मी तुला आधीच सांगून ठेवते, प्रियाच्या जीवाचं काय बरं वाईट झालं ना तर मी नाही जगू शकणार. अगं, रक्ताचं नातं नसलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षा अगदी घट्ट नातं आहे ग आमचं. मनापासून माया केली मी तिच्यावर. आई अंबाबाई साक्ष आहे. अगं, जेव्हा जेव्हा मी देवासमोर हात जोडले तेव्हा फक्त तिचं सुखच मागितलंय आम्ही. उगी चारे उगी. अगं, तिच्यासाठी तुझा जीव किती जळतो या मला समजत नाही काय. हा? पण आता थोडं धीरानं घे. सत्य गेलाय ना तिला शोधाया. तू नक्की शोधून आणणार बघ. आहे, सत्याचं आपण येळीच ऐकलं असतं तर ही येळ झाली नसती. होय ग माझी बाई ती. हे तुला समजतया, मला समजतया. पण या घरात शानी शानी म्हणवणारी माणसं आहे ती नव. त्यासनी कुठं कळतया? त्यासनी समजाया ना ग. समजे स्वतःच्या मनाचे राज्य आहे ती. रक्ताची नाती कशी जपायची असत्यात त्यांना कुठं कळते? झालं गेलं इसराय ना ग. सत्य चुकला बी असेल, नाकारत नाही म्या. पण तो चुकला म्हणून त्याला टोचून टोचून बोललंच पाहिजे असा नियम आहे. स्वतःच्या तोंडाला थोडा आवर घालाय ना ग. माणसं चुकत्या ती, त्यासनी माफ करण्यातच मोठेपणा असतोय. सासूबाई, तुमचं लेखी बोले सुने लागे कळतंय मला. असं बोलायची मला काय बी गरज नाही. जे काय असेल ना ते मी तोंडावर बोलती बघ. तुझं चूक आहे तर चूकच आहे. जर आता समजुतीनं घ्यायला शिका. मला जे शिकायचंय ते मी शिकेनच. पण तुम्ही मात्र त्याची बाजू घ्यायच्या फंदात पडू नका. त्रास होईल तुम्हाला. भ्रमनिरास आणि अपेक्षाभंग याचं दुःख काय असतं ते अनुभवले मी माझ्या आयुष्यात. आता सुद्धा गेला असेल तिकडेच रंग उधळायला. अगं शाले, तू काय बोलती आहेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो, मला कळतच आहे. वाटलं तर तुम्ही एकदा खातरजमा करून घ्या ना. वंस, हे दूध पिऊन घ्या बरं. संध्याकाळपासून काही खाल्लेलं नाहीये तुम्ही. ना ग, मला प्रियाच्या काळजीने मला अन्नच गोड लागे नसं झालंय. करून कसं चालेल वंस? सांगितलं ना लागा म्हणून. इथे ठेवून जाते, नंतर पिऊन घ्या. काय मी तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करणार आणि कोणाला तरी वाटणार मी जरा जास्तच बोलतीये म्हणून. अरे मिस्टर भोसले, सत्यजितचा फोन आला होता ना? सत्यजित कुठे? तो आतमध्ये या ना, आत या तुम्ही प्लीज. बरोबर मिळाला ना तुम्हाला पत्ता? नाही काय, रात्रीची वेळ कोणाला विचारताही आलं नसेल आणि बिल्डिंग तशी शहरापासून लांब आहे ना. ज्या अर्थी मी तुमच्या समोर उभा आहे म्हणजे मला तुमचं घर व्यवस्थित सापडलंय. या राईट. बरं मी सत्यजित कुठे आहे? विहंग, बरं झालं आलंस. मला का बोलवलंस? आज चल, कळेल तुला. चल. सत्यजित, अरे काय हे मंजुषा वहिनी इथे आणि अशा अवस्थेत? त्या हरामखोर दादानच केली असणार त्यांची ही अवस्था. दुसरं कोण? मगाशी मी पोलीस स्टेशनला जायला निघालो तेव्हा रस्त्याच्या कडेला त्या मला सापडल्या.
आणि मी त्यांना इथे घेऊन आलो कारण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर त्यांना नेलं असतं आणि दादाला ते कळलं असतं तर हे तू बरं केलंस. मगाशी त्या अगदी थोड्या वेळासाठी शुद्धीत आल्या होत्या, पण आता पुन्हा शुद्ध हरपते त्यांची. अरे पण डॉक्टरांना तर दाखवावंच लागेल ना. डॉक्टरांनी ऑलरेडी चेक केले त्यांना. अनघा डॉक्टर आहे. No, she's fine. सत्यजित, हे सगळं काय चाललं मला काही कळत नाही. म्हणजे प्रियाचा असा अचानक गायब होणं, दादाने त्यांच्या बायकोला असं मारून फेकून देणं, हे सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. या वाईटातून तरी आता काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशी अपेक्षा ठेवूया. बोला बोला संखे, मौनात जाऊ नका, बोला. साहेब, त्यांनी लय मारलं मला, अगदी कुत्र्यासारखं मारलं साहेब. ऐक, हे तुम्ही मार खाऊन घेतला? साहेब मग काय करणार, मी खूप ओरडलो पण कुणी आलं नाही. तुम्हाला खूप आवाज दिला साहेब. वेदना सहन करायला शिका संखे. तांबडे बाबांनी सांगितले, वेदना सहन करा, मोक्ष तेथेच आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक वेदना शामक गोळी देतो. पण त्याच्या आधी डोळे बंद करा आणि तांबडे बाबाचं मनोभावे नामस्मरण करा. तुम्हारे शरण में. मनातल्या मनात. सदा सत्य की राह चलूं मैं, पाप के पग को कभी ना धरूं मैं. सदा भक्ति की जय हो बाबा, सदा भक्ति की जय हो बाबा, जय हो बाबा. आलात तुम्ही? काही पत्ता लागला का प्रियाचा? पत्ता लागला असता तर तिला घेऊन नसतो का आलो सोबत? उगाच विचारायचं म्हणून काहीही विचारतेस. तुम्ही जेवलात? जेवायला वाढू का तुम्हाला? नाही जेवलो तर मरणार नाहीये मी आजच्या रात्री. लाख वेळा सांगितले असले प्रश्न विचारत जाऊ नकोस म्हणून. तुझी काळजी वाटते रे तिला, म्हणून विचारते ती. वेडी आहे थोडीशी. तिला हे कळत नाही की उकिरड्यावर भूक भागवून जो माणूस घरी येतो ना, त्याला घरच्या अन्नाची किंमत नसते. आई, कुठे गेला होतास? सत्या, मी काहीतरी विचारतीये तुला. तुला जेव्हा माझ्याशी बोलायची इच्छा नसते तेव्हा तू माझ्याशी बोलणं टाकतेस, पण तू मला प्रश्न विचारल्यानंतर मी तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची. असो, तू आई आहेस त्यामुळे तू जे करशील तेच खरं. मी प्रियाला शोधायला गेलो होतो, पण मन हलकं करायला तुझ्या त्या मैत्रिणीकडे गेलास तेच ना? आणखीन किती कोडगेपणाने वागणार आहेत सत्यजित?
काहीच वाटत नाहीये का रे तुला? लाज लज्जा शरम सगळं गुंडाळून ठेवलंस, तुळशीपत्र ठेवलंस त्याच्यावर. अरे घरामध्ये परिस्थिती काय आहे, तुझी कसली थेर चालली आहे ती? जनाची नाही निदान मनाची तरी बाळगायचीस. लाज वाटते मला तुला माझा मुलगा म्हणायची. एवढा खालच्या थराला गेलायस तू. त्या घरच्या माणसांपुढे तुला तुला तुझे ते छंद महत्वाचे वाटतात. बरोबर आहे बाबा, शेवटी वळचणीचं पाणी आहे ना, वळचणीलाच जाणार. बघितलंस कसं वागतोय? आई आई प्लीज तुम्ही रडू नका. मन हलकं करायला तुझ्या त्या मैत्रिणीकडे गेलाय. आणखीन किती गोडगेपणाने वागणार आहे सत्यजित? काहीच वाटत नाहीये का रे तुला? लाज लज्जा शरम सगळं गुंडाळून ठेवलंस, तुळशीपत्र ठेवलंस त्याच्यावर. अरे घरामध्ये परिस्थिती काय आहे, तुझी कसली थेर चालली आहे ती? जनाची नाही निदान मनाची तरी बाळगायचीस. लाज वाटते मला तुला माझा मुलगा म्हणायची. एवढा खालच्या थराला गेलायस तू. त्या घरच्या माणसांपुढे तुला तुला तुझे ते छंद महत्वाचे वाटतात. बरोबर आहे बाबा, शेवटी वळचणीचं पाणी आहे ना, वळचणीलाच जाणार. सत्या, आजी अजून जागी तू? घरात एवढं समजवत असताना मला झोप लागल? काय झालं? कुठं कुठं गेला होता शोधायला तिला? एवढा येळ कशा पायी लागला तुला? चौकशी करतीस का उलट तपासणी? नाही रे राजा, अरे चौकशी आणि उलट तपासणी कराया तू काय मला परकायच वय? तुला येळ लागला ना, त्याचं कारण विचारलं मी. मला असं समजलं की दादा प्रियाला त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन गेलाय पन्हाळ्याला. मी तिथं गेलो होतो पण तिथं कोणीच नव्हतं. नंतर मी अनघाकडे गेलतो. अनघाकडं? ते कशा पायी? मजा माराय. तुला बी असंच वाटत असेल ना? नाही रे सोन्या, अरे मला माझ्या माणसांची पारख हाय. तू कारणाशिवाय येडं वाकडं पाऊल टाकणार नाहीस याची खात्री आहे मला. सांग मला, तू अनघाकडे कशा पायी गेला तर? दादाच्या फार्म हाऊसवरनं मी पोलीस स्टेशनला जायला निघालो, पण वाटत मला बाई, तुमच्यामुळं काय काय झालं ते बघा. आम्ही आमच्या प्रिय मिसेसला मारलं. आमचे स्वीय सहायक सन्माननीय संख्ये यांना गोळी घातली. मग तांबडे बाबांशी आमची खाजगी चिंतन बैठक झाली. त्यात असं ठरलं की प्रियाचा हिशोब बरोबर केला पाहिजे. तांबडे बाबाचा आदेश असेल तो मांडलाच पाहिजे.
नाही मिस्टर होळकर प्लीज, मिस्टर होळकर प्लीज, नाही नाही मिस्टर होळकर प्लीज, नाही हिशोब तो बरोबर झालाच पाहिजे.